नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत का युडास प्लसमध्ये आपला जो विद्यार्थी आहे पहिला वर्गाचा, त्या विद्यार्थ्यांचा न्यू एंट्री कसं करायचं याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वात पहिले आपल्याला नॉर्मली लॉग इन करून घ्यायचं आहे. आय डी आपला पासवर्ड टाकायचा आणि कॅपचा आपल्याला व्यवस्थित फिलअप करून घ्यायचा आहे, जेणेकरून पुन्हा पुन्हा तेच प्रॉब्लेम यायला नको. हे पहा, आता कॅपचा इश्यू आहे. कॅपचा व्यवस्थितच भरायचा आहे, नाही तर मग असा प्रॉब्लेम होतो. ठीक आहे, आता लॉग इन झालं आहे. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला हे रेड कलरमध्ये दिसत आहे अकॅडमिक इयर 2026 आणि 27. त्याच्यावर आपण क्लिक केलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे क्लास 1, ठीक आहे, पहिला वर्गात आपल्याला एंट्री घ्यायची. मग काय, क्लास 1 आणि हा जो ॲरो आहे याला आपल्याला क्लिक करायचा आहे. त्याच्यानंतर ॲड स्टुडंट ॲक्शनमध्ये दिसत आहे, ॲड स्टुडंटवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता ॲड स्टुडंट केल्यानंतर आपल्याला सर्वात पहिले तर आधार आपण चेक करून घ्यायचं की आधार अवेलेबल आहे का, कोण्या दुसऱ्या शाळेमध्ये त्याची एंट्री आहे हे आपल्याला इथून कळतं. मग आता आधार नंबर आपण इथे टाईप करून घेऊ. आधार नंबर चेक करणे महत्त्वाचं आहे, नाही तर मग पूर्ण आपला वाया चालला जाते मेहनत. मग आता इथं गो म्हटल्याबरोबर इथं नाही का पहा, एक पॉपअप आलेला आहे, द आधार नंबर इज नॉट मॅप टू एनी स्टुडंट. मग याला ओके म्हणायचं, म्हणजे हा एंट्री झालेला नाही आहे. बरं, ठीक आहे. मग आता स्टुडंट नेम इथं आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जेंडर मेल आहे का फिमेल आहे ते पाहायचं आहे, ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ आपल्याला व्यवस्थित फिलअप करून घ्यायचं आहे, नाहीतर मग प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. अपार आय डी हे ते काय आहे ते त्यासाठी. म्हणून हे सर्व डिटेल, आता मदर नेम, फादर नेम इथं टाकायचं आहे. आता फादर नेम, त्याच्यानंतर फादर नेम झालं. त्याच्यानंतर गार्डियन आणि आधार नंबर ऑफ स्टुडंट. इथं आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे विद्यार्थ्याचा. आधार नंबर व्यवस्थितच टाकावा, नाही तर मग समस्या आपल्याला माहीतच आहे काय आहे तर. त्याच्यानंतर आधार कार्डवरील नाव, आधार कार्डवर जसं नाव आहे तसं नाव आपल्याला इथे टाईप करून घ्यायचं आहे. आधार क्रमांकानुसार नाव टाईप झालेलं आहे आणि ॲडमिशनचं डेट इथं आपल्याला टाकायचं आहे. त्याच्यानंतर मोबाईल नंबर पालकाचा टाकायचा आपल्याला. आता मोबाईल नंबर अल्टरनेट मोबाईल नंबरसुद्धा दिला आहे. मग आपला जो स्टुडंट आहे तो CWSN आहे का, असेल तर यस करायचं, अदरवाईज नो करायचं आणि याला सेव्ह करून घ्यायचं आहे. सेव्ह करताना हे जे आहे एक पॉपअप आपल्याला कन्सर्ट फॉर्म दिसणार आहे, त्याला ॲग्री म्हणायचं. ॲग्री झाल्यानंतर वर्ग पहिलामध्ये आहे, क्लास नाव त्याचं पाहून घ्यायचं व्यवस्थित आहे का, स्पेलिंग वगैरे. स्पेलिंग व्यवस्थित असेल तर त्याला टिक मार्क करायचं. आईचे नाव, वडिलाचं नाव आणि डेट ऑफ बर्थ हे सर्व व्यवस्थित आहे का ते टिक मार्क करायचं आणि कन्फर्म म्हणून घ्यायचं. आता कन्फर्म केल्यानंतर आपला जो स्टुडंट आहे त्याची एंट्री झालेला आहे आणि आता जो त्याचं प्रोफाईल आहे तो प्रोफाईल आपल्याला भरता येईल. आता प्रोफाईल कसं भरायचं याची माहिती आपण ऑलरेडी पाहिलेली आहे आणि पूर्ण प्रोफाईल कंप्लीट झाल्यानंतर ते स्टेटसमध्ये दिसतेच आपल्याला. ठीक आहे, मग हे झालं आपला. जर का स्टुडंट नवीन असेल तर त्याला कशा प्रकारे
आपल्या युडास पोर्टलमध्ये चढवायचं, त्याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे. माहिती जर का अवेलेबल वाटलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, आणि व्हिडिओला लाईक शेअर करा. धन्यवाद.